श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्तम. बघा, स्वामी सेवेमध्ये ना आपल्याला एक गोष्ट रोज नित्य नियमाने करायची आहे. जर का इतर कोणतीच सेवा तुम्हाला स्वामींची करणं शक्य होत नसेल, तुमच्याकडे तेवढा वेळ नसेल तरी देखील चालेल, पण ही एक गोष्ट तुम्हाला नक्कीच रोज करायची आहे. ही जर गोष्ट तुम्ही रोज केली ना, तर बघा, त्या ब्रह्मांड नायकाचा आशीर्वाद नक्कीच तुम्हाला प्राप्त होईल. तुम्हाला त्यांचा आशीर्वाद मिळेल. तर तेच काय आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आपले निष्ठा या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ मंडळीनो, बघा, आत्ताच्या क्षणाला जर आपण पाहिलं ना, तर आपण कुठेही जा, आपल्याला स्वामींचं केंद्र मठ नक्की मिळतं. भले थोड्या अंतरावर असू द्या, पण खूप ठिकाणी आता स्वामींचे केंद्र मठ आहेत आणि लाखोच्या संख्येने स्वामी भक्त आहेत. हे सगळं कशामुळे आहे सांगा बरं? कारण की स्वामींचा एवढा अनुभव लोकांना आलेला आहे. खूप लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे. बघा, स्वामींच्या दारात आपण गेलो, स्वामी सेवेत गेलो ना, तर स्वामी आपल्याला कधीच रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीत. कधी कधी काही गोष्टी मनासारख्या घडण्यासाठी किंवा मिळण्यासाठी भले थोडा वेळ लागतो, कारण की त्यामागे देखील आपलं प्रारब्ध असतं. या जन्माचे म्हणा किंवा गेल्या जन्माचे म्हणा, जोपर्यंत आपले भोग संपत नाहीत ना, तोपर्यंत सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत. आणि तेच भोग कमी करण्यासाठी, त्यातून लवकर मुक्त व्हायचं असेल ना, तर नक्कीच तुम्हाला स्वामींची सेवा करायची आहे. आणि खरंच खूप चांगले अनुभव आलेले आहेत लोकांना. स्वामी सेवेत जो आला आहे ना, त्याला अनुभव आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे तुम्ही स्वामींची सेवा नक्की करायची आहे. बघा, सेवा कोणती पण असू द्या, मनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ती म्हणजे भक्ती आणि विश्वास. जोपर्यंत तुम्ही विश्वासाने, भक्तीने आणि श्रद्धेने करत नाहीत ना, तोपर्यंत तुम्हाला कोणत्याच गोष्टीचं फळ मिळत नाही. असं नाही आहे की मी हे स्वामी सेवेबद्दलच सांगते, तुम्ही इतर कुठल्याही देवाची सेवा करा. जोपर्यंत तुम्ही भक्तीने, श्रद्धेने, विश्वासाने करत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला कोणत्याच सेवेचं फळ मिळत नसतं. त्याच्यामुळे कोणतीही सेवा करताना सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे आपली देवावर असणारी श्रद्धा आणि भक्ती. आता बघा, प्रत्येक सेवेकऱ्याला स्वामींची सेवा तर करायची असते आणि प्रत्येक जण आपल्या आपल्या इच्छेनुसार त्यांना काय हवं आहे, त्यांची इच्छा काय आहे, त्यानुसार प्रत्येक जण स्वामींची सेवा करत असतं. कोणी सोपी सेवा करतं, कोणी कठीण सेवा करत असतं. कारण की काही सेवा खूप कठीण आहेत, पण त्याचं फळ देखील तेवढंच चांगलं आहे. जसं की श्री गुरुचरित्र पारायण. जो कोणी श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करतो ना, त्याला अनुभव आल्याशिवाय राहत नाही. तुमची छोटी इच्छा असो किंवा मोठी इच्छा असो, श्री गुरुचरित्र पारायण केल्यानंतर तुम्हाला त्याचं फळ मिळतं म्हणजे नक्कीच मिळतं. आणि इतर ज्या काही सेवा आहेत ना, ज्या रोज करण्यासारख्या आहेत, त्या सेवा करायला पण जे सिटीला राहतात, जे जॉबला जातात, हजबंड वाईफ दोघंही जॉबला जातात, त्यामुळे त्यांना वेळ मिळत नाही. भले त्यांना रविवारची सुट्टी असते, पण त्या रविवारच्या सुट्टीमध्ये किंवा इतर कुठेही वीक ऑफ असू द्या, इतर दिवशी, त्या दिवशी त्यांचं आठवडाभराची कामं ठरलेली असतात. मग त्यातून एखादी सेवा करायला वेळ काढणं किंवा फक्त आठवड्यातून एकदा सेवा करून चालत नाही ना हो. आपल्याला रोज एक सेवा करायची आहे. बघा, शेतामध्ये काम करणारे तर त्यापेक्षाही जास्त बिझी असतात, पण ते खरंच मी सांगते, सिटीला राहणाऱ्या लोकांपेक्षा ना गावाकडे राहणारे लोक कितीही बिझी असू द्या, ते नित्य नियमाने देवाची पूजा करतील, सेवा करतील आणि त्यानंतरच ते शेतातली कामं असू द्या, घरची कामं असू द्या, नंतर करतात. सगळ्यात पहिलं काम त्यांचं हेच असतं. उठून अंगण साफ करणे, त्यानंतर आंघोळ करणे, रांगोळी काढणे, देवपूजा करणे आणि त्यानंतरच इतर कामाकडे जाणे. अजूनही गावाकडे ही परंपरा आहे.
भरपूर ठिकाणी हीच परंपरा आहे. काही लोक आता बदलत चाललेले आहेत, सिटीसारखे वागू लागलेले आहेत, पण जे जुने लोक आहेत ते अजूनही ही परंपरा चालवत आहेत. तर चला, आज त्या सगळ्या जे बिझी आहेत, जे या व्यावहारिक संसारिक जीवनामध्ये खूप बिझी आहेत, त्यांना स्वामींची सेवा करायची आहे पण वेळ मिळत नाही आहे, त्यांच्यासाठीच मी आज एक सेवा सांगणार आहे. ती सेवा तुम्ही कुठेही, कधीही, केव्हाही करू शकता. त्याच्यासाठी काहीही नियम नाही आहेत. शक्य होत असेल तर स्वामींच्या मूर्तीजवळ, फोटोजवळ, देवघराजवळ बसून करा. नसेल शक्य तर इतर कुठेही तुम्ही ही सेवा करू शकता. ही सेवा तुम्ही चालता, बोलता, प्रवास करताना कुठेही तुम्ही ही सेवा करू शकता. तर सेवा काय आहे? मनामध्ये निस्वार्थपणे स्वामींचं नाव घ्यायचं आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. कोणाची निंदा करायची नाही, कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही. जेव्हा वेळ मिळेल ना, जेव्हा आपल्याकडे फ्री वेळ असेल, प्रवास करताना असू द्या किंवा मग ऑफिसमध्ये थोडंसं बसलेला असाल तुम्ही, थोडंसं तुम्हाला ब्रेक मिळाला असेल, त्यावेळेस मोबाईल बघण्यापेक्षा, त्याला डवचण्यापेक्षा तुम्ही फक्त स्वामींचं नाव मुखामध्ये ठेवा. बघा, तुमच्या जीवनातील संकट कशी दूर होतील, तुमची प्रगती कशी होईल हेही तुम्हाला कळणार नाही. मुखामध्ये फक्त स्वामींचं नाव असायला हवं आणि कोणाबद्दलही मनामध्ये वाईट विचार असायला नकोत. एवढंच जरी तुम्ही केलं ना, तर नक्कीच तुम्हाला अनुभव येईल स्वामींचा. पण मी नेहमी सांगते की जर तुमची इच्छा मोठी असेल घरासाठी, लग्नासाठी किंवा मग संतान प्राप्तीसाठी, तर त्यासाठी तुम्हाला केंद्रातून स्वामींच्या सेवा मिळतील. त्या सेवा करा. जेवढी इच्छा मोठी तेवढी सेवा देखील कठीण असणार आहे, पण त्याचं फळ नक्कीच गोड असणार आहे. त्यामुळे स्वामींची सेवा तुम्ही करत राहायची आहे. तुम्हाला स्वामींचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आहे. आणि ही सगळ्यात सोपी आणि साधी तुम्हाला सेवा सांगितली आहे, ज्याच्यासाठी कुठलेही नियम नाही आहेत. ही सेवा तुम्ही रोज नित्यनियमाने न विसरता करायची आहे. आणि बघा, तुम्ही फक्त हे जरी केलं ना काम, म्हणजे श्री स्वामी समर्थ नाम नेहमी मुखात ठेवलं ना, तरी देखील तुमच्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी येणार आहे. कारण की तुम्हाला स्वतःला खूप चांगलं वाटणार आहे की भले मी देवापाशी बसून किंवा मी स्वामींजवळ बसून एखादं सेवा करू शकत नाही आहे, पण माझ्या मुखामध्ये नेहमी स्वामींचं नाव आहे, त्यामुळे माझ्यासोबत नेहमी पॉझिटिव्हिटी आहे आणि स्वामींचा आशीर्वाद आहे. त्यामुळे हे नक्की करत राहा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.